राम दुआरे तुम रखवारे, तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना। तीनों लोक हाकत ही कापे, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा। सब पर राम तपस्वी राजा, और मनोरथ जो कोई लावे। असुर निकंदन राम दुलारे, तुमरे भजन राम को पावे। अंत काल रघुवरपुर जाई, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमरे हनुमत बलबीरा। कृपा करो गुरु जो सत बार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई। तुलसीदास सदा हरि चेरा, कीजे ना पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय, जय जय सीताराम। नमो भगवते वासुदेवाय, 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 नमो भगवते वासुदेवाय नमो नमः। आईसाहेबांच्या महलातून भगवान प्रभू रामचंद्र आईंच्या चरणाची सेवा करून चरणावर नतमस्तक होऊन सीतेच्या महलाकडे रवाना झाले। धर्मनिष्ठ मार्गावर चालणारे श्रीराम मातेकडून आशीर्वाद घेऊन कर्मसंपन्न होशील असा आशीर्वाद दिला। कर्मसंपन्न जे आता तू कर्म करणार आहे, वनामध्ये जायचं, पितृवचन पाळ, ते संपन्न होशील म्हणून शास्त्र असं सांगतं, घेई थोराचे आशीर्वचन तया मानवा होय कल्याण। हे अज्ञान जे आहे ना, आतापासून नाही, हे अनादिकालापासून आहे। दक्ष राजा ब्रह्मदेवाचे पुत्र, शंकरानं ब्रह्मदेवाला श्राप दिला की तुला जी पूजा मृत्यू लोकात होणार नाही। तेव्हापासून दक्ष राजा शंकराच्या विरुद्ध गेला आहे आणि त्यांच्या घरी मुलगी जे जन्माला आली ते शंकराकडे सती म्हणून जाणार होती। कसं कर्मयोग असतो, म्हणजे अज्ञान आहे ना। सतीला दधीची ऋषीने सांगितलं की तुझे वडील विष्णूची पूजा करतात, पण शंकराच्या पूजेशिवाय विष्णूची पूजा पूर्ण होत। मग सतीनं ते चमत्कार केला, तरी दक्ष राजा अहंकारी होते, सतीचा देहत्याग झाला। ते अज्ञान जगात राहणार, अधर्म सुद्धा जगात राहणार। कर्तृ उत्पन्न झाला ना, अधर्म का नाश हो, तो कमी झाला पाहिजे, प्रमाण कमी झालं पाहिजे, नाश होणारच नाही। काल जसं आपण पाहिलं, सगळी गोष्ट भस्म होणार आहे,
म्हणून ज्ञानी लोक कपाळी काय लावतात? भस्म. वैष्णव काय लावतात? गोपी चंदन. कारण त्या गोपींचं शरीर तिथे जळालं म्हणून ते चंदन. दोन्ही सारखं आहे. स्मृती चिन्ह आहे. वैराग्याची स्मृती आहे आणि प्रेमाची स्मृती आहे. कपाळी गंध लावणे म्हणजे देवाची स्मृती ठेवणं आहे. आता तर बाया गंध वेगवेगळा लावतात, स्मृती राहिलीच नाही. साडीचं मॅचिंगचं गंध आहे, स्मृती नाही आहे. लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून कर्मसंपन्न होशी कौशल्येला नमस्कार करून प्रस्थान केलं. मनुष्यांची उदास गर्दी रामचंद्रांच्या मागे. काय राज्याभिषेक आणि हे असं झालं, पण कोणीच कोणाशी बोलत नाही. कारण काही कळाले नाही, काय झालं हे कळाले नाही. नियती इतकी विचित्र असते की लवकर काही समजू देत नाही. 4 वेळा शरीराचं टेस्टिंग होतं तरी रोग सापडत नाही काय, आणि अचानक तो उद्भवतो. नियती मोठी कठीण आहे. त्यामुळे मनुष्यांची भीड. राम सद्गुण संपन्न असल्यावर मनामध्ये काहीही मंथन नव्हतं. मनात जायचं एवढं होतं. सद्गुण संपन्नाच्या मनामध्ये काहूर माजत नाही. चला हे नाही ना ते नाही ना ते. सद्गुण संपन्न माणसाची बदली झाली, सोडतो सोड, तो साडूला बी फोन करत नाही, कॅन्सल करा. पण त्याला माहिती आहे नियतीने केलं आहे, त्याला जावा. केव्हा केव्हा नियती करते ते बरोबर असतं, आपण प्रयत्न करतो ते चुकून जातं. तो माणूस तिथे जातो, महिनाभर ड्युटी करतो, लगेच प्रमोशनवर रवा. नियती आहे. म्हणून त्यावेळेस भगवान म्हणाले, हे तपस्विनी विदेही नंदिनी सीते, मला वनात जायचं आहे. वनात जायचं हा शब्द सीतेच्या हृदयावर आदळला. कारण अपशब्द हे हृदयावर आदळतात आणि चांगले शब्द मुखावर प्रसन्नता देतात. म्हणून नेहमी देवाचं मुख का पाहायचं, तर ते प्रसन्न आहे. प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांतयेत. सगळ्या विघ्नांची शांती करणार. आज नाशिकहून 2 श्रोते आले. 3 महिने ते नाशिकला होते, अधिक वेळ. त्यांनी इतकं वाल्मिकी रामायणाचं वर्णन केलं की मलाही गदगदून आलं. आई आणि मुलगी होती, दक्षिणा दिली अधिक मासाची, ऐकल्याची, आणि इतकं वर्णन केलं. म्हणजे दादा खरोखरच हे माणसाच्या जीवनात आलं तर संघर्ष आहे असं वाटणारच नाही. पोचपावती मिळते केव्हा केव्हा. एखादा श्रोता येतो आणि पोचपावती देऊन जातो. आमचा जगू वावता तेव्हा एक भगिनी आली, म्हणजे दादा मी बदलली. त्याला म्हणजे पाहिजे श्रवणानं बुद्धिपटल जी आहे ती शुद्ध होते. बुद्धीच्या ठिकाणची मलिनता निघून जाते. काम, क्रोध, लोभ, मद, मत्स आणि दंभ हे हळूहळू कोणी मान देव अथवा न देव. मी तुम्हाला सांगितलं ना, बाबा इकडे बसायचे नाही, येवल्याचे शास्त्री इकडे बसायचे, सदाशिव नारायण शास्त्री. अतिशय विद्वान मनुष्य, भागवताच्या कथा करणारा. माझी कथा ऐकल्यावर म्हणाले की अशी कथा मला जमली नाही. पण त्यांच्या सुनेने छळ जो सुरू केला, तर एकादशीच्या दिवशी माहिती आहे सासऱ्याची एकादशी, तरी कांद्याची भाजी पोळी त्यांनी नारायण म्हणून एवढा छळ सहन केला. हे आपलं दैव आहे. भोगल्याशिवाय गत्यंतर. नारायणा तिला जी बुद्धी देईल, 80 वर्ष वय. बाबा गेल्यानंतर ते गेले.
ते मला म्हणाले होते, मी मेलो होतो तुझ्या पोटी जन्माला येईल म्हणजे. कारण हे सगळं दृश्य मनामध्ये भरलेलं होतं की परमार्थ काय आहे आणि प्रवचन काय आहे. म्हणून ते म्हणतात की विदेही राजकुमारी, तू कर्तव्याने राजधर्म जाणणारी आहे. त्यावेळेला सीतेने काय केलं होतं, सकाळी लवकर उठून देवाची पूजा केली होती आणि रामाच्या राज्याभिषेकाची बातमी अजून कानावर यायची होती, पण प्रतीक्षा करत होती रामाची की राम केव्हा येते. तेवढ्यामध्ये राम आत घुसले तर उदास सीता आसनावरून उठली आणि रामांचं चरण पाहून लाजली आणि म्हणाली की प्रभू हे काय. धर्मात्मा श्रीराम सीतेला पाहून म्हणाले, मानसिक शोक सहन कर. वा वा, जो आता तुला मानसिक शोक होणार आहे, शोक तो सहन कर. कारण मनाला शोक लागला. आता दोन शब्द वापरतो, शोक शोक. आपल्याला शोक लागणं ते आवरलं जातो का आपण, पटेल टिटली म्हणजे पटेल टिटलीच पाहिजे मग. हां, आपल्याला दुसरं चालतच नाही. शोक शोक, श करायचं आहे आणि क करायचं आहे. शो आहे पुढे, पण इकडे श आहे आणि तिकडे क आहे. हे मन असं आहे. म्हणून मनावर आदळ देऊ नको शोक. मी जे सांगतो ते. सीता म्हणाली, आपल्या मुखकमलामुळे माझे इंद्रिय माझ्या ताब्यात आहे. आपल्या मुखकमला प्रसन्न वदनम ध्याय. पण आज रामाचे नयन जे आहे आणि मुख जे आहे ते वेगळं वाटलं आहे. कारण आईने केलेला उपदेश आणि आपल्यामुळे मातेला झालेलं दुःख, आपल्यामुळे पित्याला झालेलं दुःख हे रामांच्या विचारात आहे, मनात नाही. की काय पण माहिती आहे की आपल्याला हे कार्य करायला जायचं आहे. म्हणून जसं सरळ मन न होता थोडं जड मन करून कार्य करायला. माणसाचं मन जड झालं की आपण तो काय झाला, काही नाही, सहज रोजच आहे. म्हणजे मन काहीतरी जड असतं. म्हणून समर्थांनी काय सांगितलं, माणूस असला ना राम राम म्हणा, जय श्रीकृष्ण म्हणा. आता तर समाजाचे जे देव आहे ना त्यांचे नावं गेले. कोणी म्हणतं जय परशुराम, कोणी म्हणतं जय विश्वकर्मा. जय जिनेंद्र असं आहे. नमस्कार कोणी म्हणायलाच तयार नाही आहे. कारण नमस्कार करायची काय वाटते, वाकायलाच तयार नाही. आज भारताला केवढा गौरव मिळाला. सकाळपासून आनंदात आहे. 154 राष्ट्र भारताच्या बाजूने. जी काही महती काही दिवसापासून पाहिजे होती ती मिळून गेली. म्हणून धर्मात्मा श्रीराम सीतेला सांगतो आहे. तेव्हा सीता म्हणते, प्रभो आपण अशा अवस्थेत आले, रघुनंदना, बृहस्पती देवता मंगलमय पुष्य नक्षत्र अभिषेकाचा योग, पुष्य नक्षत्रामध्ये विद्वान ब्राह्मण आपल्याला अभिषेक करणार आहे आणि आपण असे उदास का. मी पाहते आहे आपलं मनोहर मुख उज्ज्वल थोडं आच्छादित झालं आहे. कमलासारखे आपले नेत्र, आपल्या मुखावर नेहमी चंद्रमा म्हणून रामचंद्र कृष्णचंद्र दोघांची नावं अशी ठेवली आहे. रामाने सुद्धा कौशल्याला आकाशातला चंद्र मागितला. तर कौशल्याने काय केलं, कपाळावर असा चंद्र काढला आणि आरशाचा समोर नेला. नाव आहे कपाळावर.
म्हणून नाव राम ठेवलं होतं, रामचंद्र केलं. भगवंतानी सुद्धा मागितला यशोदेच्या जवळ, मला चंद्र पाहिजे. चंद्राची कोट काढली, आरशाजवळ नेलं, रामचंद्र. म्हणून बरेच लोक गंध चंद्राचा लावतात, काही उभा लावतात, कोणी आडवा लावतात. हे नरश्रेष्ठा, आपण प्रवचन कुशल आहात. मगज्जन अत्यंत प्रसन्न होते. मंगल वचन ऐकू येत नाही आहे, आपली स्तुती कोणी करत नाही आहे. वेद पारंगत विद्वान ब्राह्मण मंत्राचा घोष करत नाही आहे. मंत्री सेनापती वस्त्रभूषणाने सजलेले नाही आहे, कोणाच्या हातात शस्त्र नाही आहे, सगळे खाली माना घालून चालताय. आहे काय? आता आईसाहेबाला हे माहिती आहे बरं. हे असं आहे, सीतेला सुद्धा माहिती आहे, सीता शक्ती हे सगळं माहिती आहे, पण मानवी रूप धारण केलं आहे. एकंदरीत नाटक करायचं. आपल्याला सुद्धा काही गोष्टी पटल्या नाही की आपण घरात सुद्धा काय करतो, नाटक करावं. होऊन जाऊ द्या यांच्या मर्जीप्रमाणे. झालं तर फजित होईल, गेले तर पैसे जातील, याच्या मलाकडे काय जाईल. केस लागले तर शहाणे होतील, आपल्या तर गोष्टी ठरलेल्या असतात. पण रामचंद्र तसे नव्हते. आज बाजार सजला नाही, कोणी भ्रमण करत नाही, रथ चालत नाही, यात्रेचे सगळे शुभलक्षणं दिसत नाही आहे. हे प्रियदर्शन वीर, आपण सुवर्ण घटिका पाहत नाही का? अभिषेकाची तयारी होऊन चुकलेली आहे. अशा प्रकारे विलाप करीत करीत रघुनंदन श्रीराम म्हणाले, हे सीते, आज पूज्य पिताशीनं मला वनात जाण्याची आज्ञा दिली. एवढंच बोलतो. महान कुलामध्ये उत्पन्न झालेल्या धर्मा जाणणाऱ्या तथा धर्मपारायण जनकनंदिनीनं वनात जायचं ही क्रमवशा ऐकली. तेव्हा राम म्हणाले, सत्यप्रतिज्ञा पिता महाराज दशरथ आणि माता कैकेयी यांच्या संभाषणामध्ये 2 वर मागितलेले होते आणि आई कैकेयीने आज ते 2 वर दशरथाजवळ मागितले. एका वराने मला वनवास, दुसऱ्या वरानं रामाला भरताला राज्यवास. माझ्याकडे वनवासात जायचं आहे. त्यावेळेला महाराजांच्या आज्ञेनं आणि आईसाहेब कौशल्याच्या वरदानानं, महाराज धर्मता आपण सगळे इंद्रिय काबूमध्ये ठेवलेले आहे, पण विवश होऊन प्रिताश्री भरताला युवराज नियुक्त करतील, तो स्वीकारेल का नाही ते वेगळं आहे. पण 14 वर्ष मला दंडकारण्यात निवास करायचा आहे, निर्जन वनामध्ये जायचं आहे. का सांगताय राम हे सगळं? म्हणजे सीता बरोबर आली नाही पाहिजे याच्याकरता. आपण नाही म्हणत का तू येऊ नको, तू गेली ना, तू काही बोलली तर भांडून उभा राहून नाही, मग मला आवडता मुश्किल येईल, तू बोलून टाकशील बडदिरी. म्हणून मी प्रस्थान करून चुकलो आहे, तुला भेटायला आलो आहे. आता भरत हा समोर नाही आहे आणि भरत राजा होईल, तर राजाच्या समोर दुसऱ्याची प्रशंसा केलेली चालत. साहेबाच्या समोर सुद्धा मी तुम्ही मागचे साहेब चांगले असं म्हटलं की तो तुमच्याकडे वागत. मोठ्यांच्या समोर दुसऱ्याची प्रशंसा करू नये, देवाच्या समोर देवाची प्रशंसा करावी. पण आपण कोणासमोर कोणाची प्रशंसा केली की काही बोलतो. म्हणून समृद्ध
पुरुष दुसऱ्याची स्तुती सहन करत नाही. हो, काहीच लिहित आहे वाल्मिक. समृद्धशील, ज्यांना सगळी समृद्धी आहे, ते दुसऱ्याची स्तुती सहन करीत नाही. काय नव्हतं, एखादी सभा चालली असते, एखादा माणूस मोकळा बोलतो, आवरणार आहे, काय लावलं आहे, बोलून टाकतात. कारण त्यांच्यापेक्षा तो जास्त बोलतो. म्हणून सभेमध्ये मोजकं साजेल एवढंच बोलावं. सभेला मान देऊन बोलावं. विरोधकांनी सभा गाजवावी, पण मारामाऱ्या करू नये. आज तेवढं झालं. म्हणून ते म्हणतात, विशेषतः भरत हा राजा बनेल त्यावेळेला तू भरताच्या मताला अनुकूल राहायचो. समजूताचा आहे. कारण तो असं समजणार नाही राजा झाल्यावर की ही मोठ्या भावाची स्त्री आहे. मी राजा एवढंच समजेल. म्हणून सज्जन माणसं काय करतात, माझ्याबरोबर चाल तू घरी, एक दिवस राह, तू तुझ्या बापाकडे जा, मी चाललो आहे. म्हणजे काय करतात, ते वाट टाळून देतात. पण सेवा करणारी पत्नी असेल तर तिला म्हणतात, आज चांद आहे, तू राह तिथे, सेवा करून घे, सगळं घर बिर साफ कर, त्यांना चांगलं करून खाऊ घाल, शहरी भोजन दे, आप्पे उत्तप्पे ढोकळे. जर ऐकणारी असेल, कारण कोणी मनुष्य पदार्थाच्या लालसेनं नमून जातो. लक्षात ठेवा, अन्न हे असं आहे की मनुष्य त्याच्या लालसेनं, अन्न आहे, ब्रह्म आहे. थोडंसं तमोगुणात्मक असो, रजोगुणात्मक असो किंवा सत्वगुणात्मक असो, रुची ही माणसाला आनंद देते. म्हणून ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांना नाना प्रकारचे पदार्थ केले की ते प्रसन्न होतात. अन्न हे माणसाला नमवून टाकतं. म्हणून उदरभरणानो हे जाणीजे यज्ञकर्म. नुसतं उदर भरायचं नाही, यज्ञकर्म आहे. म्हणून हे सीते, राजा युवराज पदावर बसला की तो प्रयत्नशील प्रसन्न राहतो असं नाही आहे. असे कैक राजे आहेत, जनक राजासारखे, राजा दशरथासारखे, ते प्रसन्न राहिले. पण कौटुंबिकामुळे त्यांना सुद्धा केव्हा केव्हा अप्रसन्न व्हावं लागतं. दशरथ राजाला व्हावं लागतं. नाही तर आजपर्यंत दशरथ राजाचा पराजय झालेला, आज घरीच पराजय झाला आणि म्हणून मरणमुख झाला आहे. का मरणमुख आलं तर दशरथाला कामाची अतिप्रीती होती. या दोन राण्या असल्यावर कैकेयी सुंदर आहे, हुशार आहे, चातुर्यवान आहे, दांडपट्टा खेळते, युद्धाला कामाला येईल म्हणून का. हल्ली सुद्धा काय आहे, पगार आहे, पैसे आहे, आपल्याला कामाला येईल असंच पाहून राहिले. आणि मग जावायच्या घरी सासू, जावायच्या घरी सासरा, रगडा. एक बाई मुलाची कुंडली आणत नाही, सगळ्या सासवाच आणता माझ्याकडे. आज तर कंटाळा आला होता. अरे त्यांच्या बापाकरता काही काम शिल्लक ठेवा ना. सासूच्या परमध्ये जावायची कुंडली आहेच. कर्तृत्व करू द्या मुलीला, आळशी बनवू नका. म्हणून ते म्हणतात, हे कल्याणी सीते, मुनिजनांची आपल्याला वनामध्ये मला सेवा करायची आहे आणि माझा उपवास राहील. प्रति दिवशी मला लवकर उठावं लागेल, देवतांची विधीपूर्वक पूजा करावी लागेल आणि महाराज दशरथांची तिथून रोज वंदना, कैकेयीची वंदना, कौसल्याची वंदना, सुमित्रेची वंदना आणि माझ्या भक्तजनांची वंदना.
देवसुद्धा वंदन करता बरं आपल्या भक्तांना. पहा, आतापासून भगवान पंढरपुराच्या वाटेवर उभे, वाट पाये उभा भेटीची आवड. वत्सा लागी धेनू जैसी, तशी तिथून नजर टाकतात ते पंढरपूर. संध्याकाळी असे थकून जातात, थोडंसं खाल्लं की जिथे जागा मिळेल तिथे झोपून जातं मार्ग. सकाळी उठलं की लगेच ताजे घोडे चालले. ते निष्ठावंत आहेत, ते गाडीत बसत नाही. निष्ठानिष्ठीवाले जेवले की निसटले, जेवले की निसटले, पुढच्या गावाला जाऊन बसले, असे जास्ती झाले. म्हणून गर्दी आहे. निष्ठावंत बोलत नाही. तुम्ही हे दत्त मंदिर आहे ना, तिथली वारी पहा. एक माणूस असा होणार नाही आणि तोंडाने रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पदोपदी. रिकामी कामं नाही करत. पायी तीर्थयात्रा घडो, देह संता घरी पडो, असं जे म्हटलेलं आहे त्याचं कारणच ते आहे. असं जगाच्या पाठीवर तीर्थ नाही. परमात्मा नाही. म्हणून माता कौशल्येचा प्रणाम करावा लागेल आणि तिन्ही मातांच्या चरणाला माझा रोज स्पर्श राहील. प्रतिदिनी मी प्रणाम करेल. स्नेह उत्कृष्ट राहतो सीते नमस्काराने. स्नेह म्हणजे प्रेम उत्कृष्ट राहतो. बा तुम्ही आपण मोठ्या लोक नाही हो, आला गेला की पाया पडत होतो, बोलतो बाबा कसं चाललं आहे, काय चाललं आहे. हे आपले घरचे तर पाहताही नाही. आमच्या लहानपणी एक मनुष्य मिलिटरीत होता आणि त्याचे आईबाप एकटा तो असा भ्रमात चालला गेला मिलिटरीत. तो येताना गल्लीतल्या लोकांना, पोरांना सगळ्या वस्तू आणायच्या. जेवढे गल्लीत पोर होते त्यांना अशा नवीन नवीन ॲक्टिव्हिटी आणि प्रत्येकाच्या घरी द्यायच्या. त्या वस्तू वाटून त्याने काय केलं होतं, गल्लीतल्या लोकांनी आपल्या आईबापांकडे आपल्या मागे पाहावं. त्यामुळे गल्लीतले लोक सणाच्या दिवशी त्यांना स्वयंपाक करत होते. आमच्या घरी, तो म्हणे आमच्या घरी सगळ्या गल्लीत ते देवाचे दोघे नवरा आहे. आणि आला की मग आपल्या घरी सगळ्या लोकांना, गल्लीतल्या लोकांना संध्याकाळी जेवण. पूर्वीचं जेवण काय होतं, कळण्याची भाकरी, ठेचा, हे असं जेवण करायचं आनंदाने. पापडाचा चुरा, हे असं फाफडान बिपडान काय चोपडा असं काही नव्हतं. म्हणजे एक माणूस जर बाहेर जेवता संतोष येणार आहे खाय रे, त्याची बाई अशी ना म्हणे की माझं वाया जाईल नाही बरं. आता इतकं प्रेम होतं ते ओसांडायचं. आता दरवाजा लावून गेलं. बरं घरही असे दरवाजा लावावा लागतो. म्हणून भरत शत्रुघ्न हे प्रिय आहे, ते तुला नमस्कार करतील. तू दुष्टित अंतःकरणाने आशीर्वाद देऊ नको. माझ्या नवऱ्याला मनात पाठवलं गादीवर असं मी म्हणतो. कारण आपल्या मनामध्ये समानता पाहिजे. हे विधिनंदिनी भरताची इच्छा एखाद्या वेळा विरुद्ध जरी झाली तरी आपल्या कुलाचं रक्षण कर. अनुकूल आचरणाच्या द्वारानं आराधना देवांपर्यंत पोहोचते. राम सांगताय सीतेला अनुकूल आचरणानं. हल्ली लोकांचं आचरण प्रतिकूल आहे आणि देव करताय. यात्रेमध्ये दुसऱ्याच्या वस्तू लाडू खाऊन जातात, चिवडा खाऊन जातात. त्या अमरनाथला कोणत्या तरी राज्यातल्या लोकांनी येऊन तिची सेवा केली आहे. तो इतकी सेवा आहे तर ते लोक म्हणतात धन्य, आमच्या घरी पण आम्हाला मिळणार नाही, फुकट आहे.
म्हणजे एवढ्या अरण्यामध्ये जाऊन ती सेवा, म्हाताऱ्या लोकांचे पाय दाबून देणे, अमुक करणे, सगळे लोक आलेले आहे, जेवायला देणे, अमुक करणे, ढमुक करणे, असे मोठे मोठे हे लावले. म्हणजे अन्नदान तर करताय, पण सेवा, थकलेले म्हातारे हे ते. काल 110 वर्षाच्या आजीने रामाचं दर्शन घेतलं. आता माईकवाल्याने तिथं बनवलं, तुम्हाला काय वाटतं म्हणे, मग या वयात रामाचं दर्शन झालं म्हणे, मग हे चाललेलं आहे रामाचं म्हणे, असं प्रत्येक ठिकाणी चालत राहतं, त्याच्याकरता काय देवावरती श्रद्धा सोडावी. 110 वर्षाच्या आजीने रिपोर्ट घेऊन टाकला. आज तुळजापूरचं आलं असं येते. तर हे व्यवहार आला, मोठा झाला की तो थोडाफार खोटा होतो, याच्याकरता जास्त मोठा नसावा. म्हणून अनुकूल आचरण ठेवावं, प्रयत्नपूर्वक सेवा करत जा. राज्यातले लोक प्रसन्न राहतील, विपरीत गोष्टी घडणार नाही, अहित होणार नाही. औरस पुत्र जरी असले, जर सदाचाराने वागले तर अहित होत नाही. कल्याणी राजा भरताला अनुकूल वर्तन कर आणि सत्यव्रताचं पालन करून इथे निवास कर. पटवून सांगताय, येथे निवास कर. हे प्रिये, आता मी विशाल वनात जाईल आणि तिथे निवास करेल. माझं वर्तन चांगलं राहील, तू चिंता करू नको. आता आईची आज्ञा घेतली आहे, तुझी आज्ञा घ्यायला आलो आहे. रामाचं असं वचन ऐकल्यावर प्रियवादिनी विदेही कुमारी सीता स्वामींकडे पाहता पाहता योग्य अशा डोळ्यातून अश्रू काढले. हे नरश्रेष्ठा श्रीरामा, आपण मला इथे टाकून जाणार आहे? मग दशरथ राजाने कुठे सांगितलं की तुला घेऊन जा, मला एकट्याला द्यायला सांगितलं आहे? हे नरेश्वरा, तुम्ही जे सांगता आहात, अस्त्र शस्त्र, आपण वीर आहात, आपण राजकुमार आहात, आपल्याला अपयश कसं येईल? हे आर्यपुत्रा, पिता माता भाऊ पुत्र आणि पुत्रवधू हे पुण्यकर्म फल भोगते. जी मुलगी आहे ना, ती आईचं, बापाचं, भावाचं आणि पुत्राचं पुण्य उपभोगते आणि फल भोगते, पण तिचं जीवन पती करता असतं. पहा तुम्ही मुलं, थांबरे भाऊ तुझे बाबा येतील, त्यांची देवाची तयारी करते, मुलाला म्हणते बस तिकडे, कारण तिचं जे लक्ष आहे सगळं. नंदने कधी सांगितलं की वहिनी, ती वही द्या, त्यांना पाणी देऊन देते, मग तू मला वही देते. म्हणजे तिचं कर्म ते आहे. तर माझं कर्म एकच आहे, मला काही सांगू नका. तुमच्याबरोबर सुखामध्ये सुद्धा आणि दुःखामध्ये सुद्धा. उलट सुखामध्ये थोडा आळस झाला तरी चालेल, पण दुःखात आळस होता कामा नये. नाना प्रकारचे वन्य पशु तिथे राहतील. शिव व्याघ्र निर्जन वनामध्ये. मी पुढे चालेल आणि तुम्ही माझ्या मागे चालायचे. पुढे चालून रस्त्यातले काटे मी बाजूला करत राहील. तुम्हाला काटा लागू देणार नाही. माणसाला जर गादी टाकायची वेळ आली ना, तर लातेने फेडून देत होतो. ती बाई म्हणतात, हा लाद नका लावू, मी टाकून देते. कामात असतं ते, काम सोडते पण गादी टाकून. बरेच आडाऊच असतात, आडाऊच असतात. नीट टाकल्यावर सुद्धा नीट बसणार नाही, कारण ज्ञानाची सुसंगती नसते आणि आईने लावलेलं वळण बरोबर असतं. म्हणून आईने मुलांना स्वतःची कामं स्वतः करायची सवय लावली
लग्न झाल्यावर सुद्धा काही लोक म्हणतात नाही तू मी माझं करून घेऊ. ते आपली कामं आपण करतो. म्हणजे हे आईचं कर्तव्य आहे. हो, अंगपुसाचा रुमाल टाकल्यावर वाकत नाही खाली, पायानं वरती घेता आणि परत त्याला अंग पुसतात दुसऱ्या रोज धुतच नाही, तसाच टाकतात. म्हणून अति मोठे रुमाल नसावे, ते लवकर वाळणारे असावे. म्हणजे पटकन अंग पुसलं की तो धुतला की वाळून जातो. टर्किशनं टर्टर करतो मनुष्य. पूर्वी लोक आपल्या धोत्राला पिळून घ्यायचे, त्याच्याने अंग पुसून घ्यायचे आणि आधी कपडे नेऊन ठेवायचे. ओल्या अंगाने आदल्या दिवशी ठेवायचे, मग ओल्या अंगाने आपले कपडे घ्यायचे. म्हणजे पारश्या अंगाने कपड्याला शिवत नव्हते. आता पारशे कपडे घालून मग आजवल पाणी 8 दिवसाचे धुतलेले. एक लोटा जल सब प्रश्न खोल असं आहे. म्हणून नियमपूर्वक राहून मी तुमच्याबरोबर येणार, मला ऐश्वर्याची गरज नाही. नियमपूर्वक राहून ब्रह्मचार्याच्या व्रताचं पालन करेल. सीतेने सांगितलं 14 वर्ष सदा आपल्या सेवेमध्ये तत्पर राहील आणि गोड गोड वचनानं आपल्याला सुगंध देत जाईल. दुसऱ्याचा मान रामा वनामध्ये राहून वनदेवतेची निसर्ग शोभा पाहिल. एवढंच नाही तर हिंस व्याघ्र इत्यादी जे प्राणी असतील या प्राण्यांना सुद्धा अभय देईल. कोण आहे? शक्ती. म्हणून कशावर बसते आई? वाघावर, सिंहावर. सिंहारूढम. तुम्ही आपल्या देवीकडे बघा. मी इतक्या दिवसात कधीच सांगितलं. आईसाहेब पूर्वाभिमुख, सिंहाचं तोंड दक्षिणेला आहे. बऱ्याच ठिकाणी सिंहाचं तोंड विरुद्ध दिशेला असतं. पश्चिमाभिमुख झाले की उत्तराभिमुख, दक्षिणाभिमुख सिंह पाहिजे. आणि त्याच्यावर अष्टभुजा आहे. खूप संघर्ष झाला होता बसवता. तमोगुणातून सत्वगुणामध्ये भूमी न्यायची होती. ही सगळी तमोगुणी होती. नारवा आणि त्यातलं ना समजत ते सगळं संपवायचं आणि आईसाहेबांना स्थापन करायचं. $251 पासून पैसे घेतले. आमच्याच माणसाचे पैसे, दुसऱ्याचे नाही कोणाचे. शक्ती उपासना. कारण क्षत्रियाचं दैवत आहे. क्षत्रियाला शक्ती असल्याशिवाय अहो आजारी का काउन्सिलरला सांगितलं त्याने पट्टा बांधला की तो लगेच बंदोबस्त करायला तयार होतो. खरं आता नाही ते पट्ट्याचं काम आहे. ते एकदाच शक्ती येते. 100 लोकांना माग पडून जातो. म्हणून ते म्हणतात दुसऱ्याला मान देणारे श्रीराम वनामध्ये राहतील. हे रामा अवश्य वनामध्ये मी तुमच्याबरोबर येईल, यात संशय नाही. चला, मला काही कष्ट होणार नाही. माझ्या जनकराजानं, माझ्या पित्यानं, माझ्या आईनं आणि माझ्या जन्मभूमीनं मला योग्य वर्तन केलं. माझी आई किती सहन करते. कोणाची कुदळ, कोणाचं नांगर, कोणाचं काय. आज भूकंप झाला नांदेड, हिंगोली, किती सहन करेल. केवढे अत्याचार होत आहे, केवढा अन्याय चालला आहे, किती सहन करेल. म्हणून ज्ञानी लोक रोज सकाळी पृथ्वीला दूध घालतात. कारण दुधानं पृथ्वीची शांती होते. महादेवाला रोज दूध घालतात दोष हरण होण्याकरता.
देवपूजेमध्ये देवांना रोज दूध घालण्याचा उद्देश आहे शांती प्राप्त झाली. दूध हे शांतीचं प्रतीक आहे. दुधानंच मनुष्य पोसला जातो, मातेच्या दुधानं, गाईच्या दुधानं. रामा, मी आपल्याबरोबर येणार आहे, आपल्याबरोबर कंदमुळे खाईल. तुम्ही माझे स्वामी आहात. वीराची पत्नी वीरासारखी शोभली पाहिजे. विशाल नेत्रावाले आर्यपुत्रा, आपल्या चरणावर मी नेहमी प्रतिदिनी नमस्कार करेन. आनंदाचा अनुभव घेईल आणि निसर्गाचाही आनंद. पुरुषसिंह रघुनंदना, आपल्याशिवाय मला स्वर्गाचा निवाससुद्धा नको आहे. हे प्राणनाथा, अत्यंत दुर्गम वनामध्ये सहस्रमुख वानर, हाती हे निवास करतात. अवश्य मी तुमच्याबरोबर येऊन ती पाहिजे. माझ्या हृदयामध्ये संपूर्ण प्रेम एकमात्र भरलेलं आहे आणि ते प्रेम तुम्हाला अर्पित केलं आहे. मला मृत्यू येणारच नाही, कारण मी सत्यावर प्रेम करते. धर्माला अनुसरून राहणाऱ्या सीतेने अशा प्रकारची प्रार्थना केली. नरश्रेष्ठा श्रीरामांनी च्या बरोबर जाण्याची इच्छा केली. वनामध्ये जाण्याच्या विचारातून, संसाराच्या विचारातून निवृत्त झाली. अशा प्रकारे रामाने सीतेला वनातल्या कष्टाचं वर्णन सांगायला सुरुवात केली. वनात काय काय कष्ट, नीट ऐकून घे. आला माझ्याबरोबर आल्यावर तुला काय काय कष्ट सहन करावे लागतील. कृष्णार्पण. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. भोजना मागती तुप पावशेर,